हॅलो नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही रेडी झालो आहे आणि निघालो आहे बाहेर. तर पुढे जाऊन समजेलच तुम्हाला की आम्ही कुठे चाललो आहे. आता मी लॉक वगैरे लावते, मुलं मिस्टर खाली गेले. चला तर बाय. पटकन व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर खेड म्हणजे राजगुरुनगरमध्ये तुम्हाला अशी गर्दी नेहमी पाहायला भेटेल. इवन इकडं ट्रॅफिकमधून निघायलाच 5-10 मिनटं लागतात. थोडंसं पुढं गेल्यावरती मी थोडंसं शूट वगैरे घेतलं. आता गेलो आहे आम्ही खेड सिटीमध्ये आणि इथं कंपन्या वगैरे आहेत, त्यामुळे तिथं नाव दिलं आहे खेड सिटी आणि सेज म्हणून असं नाव दिलेलं आहे. पुढं तिथं कंपन्यांच्या इथं एंट्री करताना खूप छान असं लोकेशन आहे. बरेच लोक इथे फोटोशूट वगैरे करायला जातात. आता हे लोकेशन दिसतंय ते खेड सिटी. इथून आतमध्ये सगळ्या कंपन्या वगैरे आम्हाला जिकडे जायचं होतं तिकडे आम्ही जवळजवळ पोचलेलो आहे. 1-1.25 तासाचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत आता पोचलेलो आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवी मळगंगेचं मंदिर, रांजणखळगे, बारव आणि बरंच काही पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर इकडे जाताना ना खूप अशा डाळिंबाच्या बागा आम्हाला दिसल्या आणि पूर्ण त्याच्यावरती व्हाईट असा कपडा नेट आलं आहे आता नवीन तर ते अंथरलेलं आहे आणि पूर्ण असं सगळीकडे व्हाईटच दिसत होतं. आता खूप छान लोकेशन आहे. पूर्ण बागायती शेती आहे, कारण नदी आहे जवळ, त्यामुळे पूर्ण बागायती शेती आहे. आता हे जवळून पाहू शकता कसे डाळिंबाचे बागांसाठी हे बनवलं आहे त्यांनी. तर निघोज येथे देवी मळगंगेचं मंदिर आहे. तर मळगंगेचं मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. इथे बाहेरच्या देशातून सुद्धा लोक येतात, कारण रांजणखळगे आहे जे की कुठेही नाही आहेत. आणि हे रांजणखळगे का पडले आहेत तर हे देवीच्या आणि धूम्राक्ष दैत्याच्या युद्धामध्ये हे रांजणखळगे पडलेले आहेत. इथे देवीबरोबर 7 बहिणी पण होत्या युद्धासाठी, तर त्या कुंडमाऊली म्हणून आहेत. आणि हे जे गाव आहे हे हाजी टाकळे आहे. इथे आमदार गावडेंनी ती शाळा चालू केलेली आहे. खूप सुंदर अशी शाळा आहे. नंतर हाजी टाकळीमधून थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर निघोज गाव लागतं. तर त्या गावातच अलीकडे कुंडमाऊली आहे. कुंडमाऊली मळगंगा बोलतात तिला. आणि गावामध्ये मळगंगेचं मंदिर आहे. तर पिक्चर पण आहे, अलका कुबलचा पिक्चर आहे हा. तुम्ही सर्च करून पाहू शकता. तुम्हाला जर माहीत नसेल तर देवी मळगंगेचा पिक्चर पण तुम्ही पाहू शकता. आता इकडे जे 2 मंदिर आहे, तर एक पारनेर तालुक्यात मोडतं आणि एक शिरूर तालुक्यामध्ये मोडतं. तर मेन जे मंदिर आहे गावातलं ते पारनेर तालुक्यात आहे आणि एकच जे आहे ते हाजी टाकळीच्या साईडने आहे, तर ते शिरूर तालुक्यामध्ये मोडतं. तर इकडे मी कॉलेजला पण होते, फार्मसी कॉलेजला होते इकडे. आता हे सगळे रांजणखळगे आहेत ते युद्धामध्ये झालेले आहे. पाण्याचा पण प्रवाह इथे जास्त असतो. आता इकडे आम्ही चाललो होतो आधी गावातल्या मंदिरात. तर इकडे जाताना माझं कॉलेज लागत होतं. आता इकडे मी थोडेच दिवस होते, 1 महिनाभर असेल. तर ज्या सरांचं ते कॉलेज आहे, संचालक आहे, त्यांच्याच इथे आम्ही रूमवरती राहत होतो. महिनाभरच राहिले असेल आणि मग नंतर मी शिरोळला ॲडमिशन घेतलं होतं. तर हे जे बंगला दिसतो इथे आम्ही राहायचो आणि कॉलेज थोडंसं पुढे आहे म्हणजे 5 मिनटाच्या अंतरावरती. आणि हे आहे डी फार्मसी कॉलेज. पहिलीच बॅच आमची होती. आता इथे खूप कमी मुलं आणि मुली होते. 5-6च मुली होत्या आणि 10-12 मुलं असतील. त्यातली मी पण गेले शिरूरला. तर आठवण आली मला इथे गेल्यावरती मी ह्या कॉलेजला होते. नंतर पोचलो आम्ही गावामध्ये. तर हे आहे निघोज गावातलं मेन मंदिर मळगंगेचं आणि खूप छान असं मंदिर आहे. इथे घागर पण निघते. आता 1-2 दिवसाने देवीची यात्रा आहे, त्यामुळेच मी आधी जाऊन आले, कारण नंतर गर्दी आहे, मुलांचे पेपर, त्यामुळे मला जायला जमणार नाही. तिथे गेल्यावरती ताट वगैरे घेतलं मस्त आणि देवीचं दर्शन घेतलं. खूप प्रसन्न वाटलं. गाभाऱ्यात मुलांना लावलं, कारण माझी मुलं देवीच्या नवसाची आहे. आणि इकडे मी लग्नाच्या आधी पण माझ्या काकूचं म्हणजे माझ्या चुलतीचं गाव आहे इथून जवळ, तर त्यांच्या
त्यांच्याबरोबर आम्ही ह्या यात्रेला वगैरे यायचो. तर त्यामुळे मग आम्हाला खूप अशी आवड आहे ह्या देवीची, मळगंगा देवीची. आणि इकडे ही बारव आहे. तर इथे घागर निघती. पहिली सोन्या चांदीची निघायची. आत्ता माझ्या लग्नाच्या आधी एकदा चांदीची घागर निघली होती, तेव्हा मी गेलते. आणि ह्या जे गाई हे आहे तर एक बुराकी देवीची ही गाया वगैरे वळायला जायचा, तर त्याला देवीने गिफ्ट म्हणजे उपहार म्हणून हे दिले होते, आहार दिला होता, म्हणजे कोळसे दिले होते. आणि पुढे जाऊन मग त्यांनी खोलून पाहिले तर ते गारा झाल्या होत्या, तर ते पण आहे. आणि हे आहे देवीचं कुंडावरचं मंदिर. तर हे मंदिर जे आहे हे पारनेर तालुक्यात मोडतं. इकडे पण मी हातपाय वगैरे स्वच्छ धुतले आणि मग नंतर गेले दर्शनासाठी. इथे पण एक ताट घेतलं. आता इथे मी श्रीमईच्या नवसाचा पाळणा पण, चांदीचा पाळणा व्हायला होता. आता इथे पण वेगळी आख्यायिका आहे. खूप छान असं म्हणजे महत्त्व आहे ह्या देवीचं. जर एखाद्याला मूलबाळ होत नसेल तर नवस केला तर तो पूर्ण होतो. आता मी मुलासाठी नवस केला होता, तर माझा पूर्ण झालेला, तेव्हा मी पाळणा व्हायला होता देवीला. आता इकडे ताट वगैरे घेतलं मी, देवीला साडी चोळी घेतली. आणि मागच्या वर्षीच्या माझ्या सवासनी राहिलेल्या आहेत, तर मी त्या यात्रा झाल्यावरती घालणार आहेत. इकडे गेले, घंटी वगैरे वाजून मस्त असा मिस्टरांनी माझा व्हिडिओ घेतला आणि पाया वगैरे पडलो, जरा वेळ तिथे बसलो वगैरे. आता हे पण कुंडमाऊलीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. छान असं साडी वगैरे घातली होती. आणि इथे मी हे पाळणे नवसाचे, सगळ्यांनी नवसाचे पाळणे इथे वाहिलेले आहे. इथे बांधता. आता ह्याच्या आधी ह्या कुंडामध्ये एका बाईने नवस केला होता, तिला मुलगा झाला होता, तेव्हा तिने पाळणा सोडला होता. तर तिचं मन असं डगमगलं होतं, तर तेव्हा तो पाळणा मुलासकट आतमध्ये गेला होता. परत तिने नवस केला आणि परत तिला बाळ झालं, परत तिने सोडलं, तेव्हा दोन्हीही पाळणेवरती आले होते. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या मंदिराकडे, जे की शिरूर तालुक्यात मोडतं. मध्ये एक ब्रिज आहे कुंडावरती, तर इथून चाललो होतो. श्रीमय घाबरत होता जायला पुढे. आणि खूप छान कलश आहे. आणि इकडे एकदा पूर पण आला होता माझ्या लग्नाच्या आधी, त्याच वर्षी मला वाटतं पूर आला होता इकडे, तर पूर्ण कळसाला पाणी लागलं होतं. श्रीमय घाबरला, माझ्याकडे आला. नंतर आम्ही इथे पण खूप छान असं दर्शन झालं. आता काहीच गर्दी नाही, पण ज्यावेळेस यात्रा असते ना त्यावेळेस पूर्ण खडक आहे पूर्ण, तो गर्दीने, लोकांनी, दुकानांनी फुल भरलेला असतो. आता इकडे हळदी कुंकू वाहून मी छान असं दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वाटतं इथे गेल्यावरती. मी नेहमी म्हणजे दरवर्षी मी जाते, मुलांच्या सवासनी मला घालायच्या असतात तर मी त्या घालते. आणि इकडे तुम्हाला दाखवण्यासाठी असं थोडंसं शूट वगैरे घेतलं आहे. तर हे जे कुंड वगैरे आहे तर हे पर्यटन स्थळ म्हणून पण ओळखले जाते, त्यामुळे बाहेरच्या देशातली लोकंसुद्धा इथे येतात. आणि इथे नंतर परत पुन्हा आम्ही इकडच्या मंदिरात आलो आणि जेवण वगैरे केलं. आता मी घरूनच बनवून नेलं होतं, चपाती, वांग्याची भाजी नेली होती. तिथे आंब्यांना कैऱ्या वगैरे होत्या, तर मी एक कैरी तोडून पण घेतली, खाल्ली पण. तर इकडे गाई वगैरेचं आहे. आणि ह्या पुलावरती आता खूप ऊन झालं आहे, आम्ही निघालो आहे, लांब जायचं आहे, त्यामुळे इकडे रामकुंड वगैरे आहे. आणि तुम्ही लोक व्हिडिओ लाईक करताय पण कमेंटच करत नाही, प्लीज कमेंट करत जा आणि लाईक करत जा. तो ऊन खूप झालं होतं, त्यामुळे मी काही आता दुसरीकडे अजून जास्त काही फिरणार नव्हतं. तर आता वाजले 5 आणि आम्ही पोचलो आहे घरी आलो तर पाऊस चालू, 3 वाजता निघलो आणि भजी कॉम्बिनेशन आणि घरी आलो तर आता इकडे तर करायला झालं.
आणि आता तिकडनं आल्यापासून आहे ना खूप दमलं आहे आणि पाऊस पण येतोय म्हणून. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.